नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या आजच्या या ऑनलाईन शेती शाळामध्ये. तर ठरलेल्याप्रमाणे ठरलेल्या वेळेवरती भारत ॲग्री सर्व शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन खास विषयावरती चर्चा करण्यासाठी एक नवीन खास पाहुण्यांसह आपल्या भेटीला आलेले आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व तसेच भारतातील सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी भारत ॲग्रीची आजची ऑनलाईन शेतीशाळा आहे या शेतीशाळेमध्ये सामील व्हायचंय. तर बरेच शेतकरी आपली वाट देखील पाहत होतात. अनिकेत कदम आहेत, अक्षय दत्तात्रय आहेत. स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या आजच्या ऑनलाईन शेतीशाळेमध्ये. शेतकरी बंधूंनो, जसं की आपण पाहत आहात की खरीप हंगाम बऱ्यापैकी पेरण्या झालेल्या आहेत. काही शेतकऱ्यांकडे जिथं आणखीन वापसा झाला नाही त्या ठिकाणी मोजक्या म्हणलं तरी चालेल की पेरण्या बाकी आहेत आणि पावसाचं देखील प्रमाण जास्त आहे. तर बऱ्याच अडचणी शेतकरी बंधूंना येत आहेत. वेगवेगळ्या किडी असतील, वेगवेगळे रोग असतील, तर अशा रोगांना त्यांना सामोरं जावं लागत आहे. आणि बाहेरची जरी परिस्थिती आपण बघितलं तर कोरोनाचं संकट या ठिकाणी थांबता थांबत नाही. तर शेतकरी बंधू जो आपला शेतकरी बंधू आहे तर त्याला या सर्व अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी किंवा फुल ना फुलाची पाकळी त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी वेगवेगळे पाहुणे भारत ॲग्री तर निरंतर या कार्यात आहेच, परंतु जे काही वेगवेगळे दिग्गज तज्ञ या शेती क्षेत्रातील आहेत ते वेगवेगळे स्वतःहून आपल्याला संपर्क करत आहेत आणि त्यांची मतं या ठिकाणी मांडत आहेत. तर सर्व शेतकरी बंधूंना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर भारत ॲग्रीची आजची शेतीशाळा जॉईन करायची आहे. आणि जो आपला आजचा विषय आहे की ऊसामधील हुमणी कीड नियंत्रण, तर याच्या निगडीत जे आपले सर्व प्रश्न असतील ते प्रश्न तयार ठेवायचे या ठिकाणी आणि आपले प्रश्न कमेंट्स बॉक्स मध्ये नोंदवायचे आहेत, जेणेकरून जे आपले आजचे खास पाहुणे आहेत डॉक्टर पांडुरंग मोहिते सर, याच्यावरती ते आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहेत. तर चला तर शेतकरी बंधूंनो, लवकरात लवकर सामील व्हा भारत ॲग्रीच्या या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. गोपाळ गावित तुमचं स्वागत आहे भारत ॲग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळामध्ये. तर सर्व शेतकऱ्यांना माहीतच आहे, जी काही युवा पिढी आपली नवीन शेतकरी या चर्चेमध्ये सामील होत आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की भारत ॲग्री ऍप हे आधुनिक तंत्रज्ञान व कृषी यांच्यामधील एक महत्वपूर्ण दुवा म्हणून काम करत आहे, ज्याच्यामध्ये भारत ॲग्री आपल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा त्या ठिकाणी मोफत देण्याचा प्रयत्न करत आहेत. सेवा जसं की हवामानावर आधारित गतिमान पीक सल्ला असेल, अनेक वेळापत्रक जी की शेतीच्या पिकांची त्या ठिकाणी मोफत आपण देत आहोत. तसेच त्या ठिकाणी आपण जे काही वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं वेगवेगळं पीक आहे त्या पिकाचं व्यक्तिगत पीक व्यवस्थापन लागवडीपासून ते काढणीपर्यंत ते पीक व्यवस्थापनाचं शेड्यूल आपण त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देत आहोत. नव्यानं सुरू केलेल्या आपण वेगवेगळ्या बातम्या पीक विम्याच्या असतील, हवामानाच्या असतील, सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, त्या योजनांच्या बातम्या असतील. तसेच आपण कोरोनाचा लॉकडाऊन झाल्यापासून जे काही खरीप बुलेटिन आणि त्या भारत ॲग्रीचे 21 स्मार्ट टिप्स आणि 21 जुगाड आपण चालू केले होते, ते देखील आपण त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना नवीन नवीन गोष्टी त्यातून देत आहोत. आणि आता सध्या खरीप हंगामाला अनुसरून आपण जे काही खरीप बुलेटिन आणलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण खरीपातील पिकाचे वेगवेगळे विषय घेत आहोत, त्या सर्व सेवांचा तुम्ही लाभ घ्यावा. भारत ॲग्री ऍप डाउनलोड करावं आणि त्याच्या सगळ्यात अगोदर आजची भारत ॲग्रीची शेतीशाळा जॉईन करा. जे काही शेतकरी बंधू आपल्याला जॉईन झालेले आहेत त्यांना एक विनंती आहे की त्यांनी आल्यानंतर लाईक्स आणि कमेंटच्या अगोदर ही शेतीशाळा शेअर करा, जेणेकरून आजची ही चर्चा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, जसं की मी आपल्याला सांगितलं होतं की आजचा जो काही शेतीशाळेचा विषय आहे तो म्हणजे ऊसामधील हुमणीची जी कीड आहे. सर्व महाराष्ट्रातील शेतकरी असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे शेतकरी असतील, खूप त्या किडीपासून ग्रासले आहेत. वेगवेगळी कीटकनाशकं वापरली तरी देखील रिझल्ट नाहीत. अख्खीच्या अख्खं ऊसाचं पीक त्या किडीने खाऊन टाकलेलं आहे. तर याच्यावरती नवीन काय उपाययोजना आहेत का आणि आधुनिक तंत्राच्या साह्यातनं एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या साह्याने आपण त्याचं कसं नियंत्रण करू शकतो ते आपल्याला आज संपूर्ण जाणून घ्यायचंय. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील प्रोफेसर आहेत डॉक्टर पांडुरंग मोहिते सर, त्यांचं मी तुम्हाला थोडक्यात वर्णन करून देतो. त्याच्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की किती मोठ्या पाहुणे आपल्याला या ठिकाणी चर्चेसाठी लाभलेले आहेत. तर सरांचं कृषीचं जे शिक्षण आहे 1997
77 सालाचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी MSc केलेली आहे 1979 साली. त्याच्यानंतर त्यांनी नेदरलँडला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे. तसेच शिवाजी युनिव्हर्सिटी मधून डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केलेला आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी मधून डिप्लोमा इन कम्प्युटर मॅनेजमेंट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तामिळनाडू मधून त्यांनी कोइंबतूर मधून PhD केलेली आहे 1995 साली, ज्याच्यामध्ये ते गोल्ड मेडलिस्ट आहे. सरांचा टोटल जर तब्बल एक्सपिरियन्स आपण अनुभव बघितला तर या ठिकाणी 38 वर्षांचा तब्बल अनुभव आहे. शिक्षण क्षेत्रातील मानांकित विद्यापीठामध्ये ते शिकवत आहेत. तसेच त्याचसोबत ते बऱ्याच लाखो शेतकऱ्यांपर्यंत आपलं जे काही तंत्र आहे, आधुनिक तंत्र आहे भूमी यंत्राचं, तेच आपले पोहोचवत आहेत. याच सोबत जर आपण पाहून घ्यायचं ठरवलं की त्यांचे पब्लिकेशन, जसं की तब्बल 65 रिसर्च पेपर सरांनी पब्लिश केलेले आहेत. त्यांचे जे टोटल आपण आर्टिकल बघितले वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये ते तब्बल 50 आहेत. तसेच वेगवेगळ्या जे आपल्या रेडिओ असतील त्याच्यावरती बघितलं तर आजपर्यंत तब्बल 45 मुलाखती त्यांच्या झालेल्या आहेत. आणि जर टेलिव्हिजन वरती बघितलं तर 57 मुलाखती वेगवेगळ्या नामांकित चॅनलने त्यांच्या घेतलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनो, हे सांगायचं कारण एवढंच की शेतकरी बंधूंना जाणीव झाली पाहिजे की भारत ऍग्री कशा पद्धतीने मदत करत आहे आणि हा विषय घेऊन कशा पद्धतीने नामांकित व्यक्ती या ठिकाणी येत आहेत तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तर शेतकरी बंधूंनो, मी वेळ थोडा सुद्धा घेणार नाही. या ठिकाणी मी स्वागत करतो डॉक्टर पांडुरंग मोहिते सरांचं. त्यांनी लवकरात लवकर सामील व्हावं आपल्या या ऑनलाईन शेतीशाळेमध्ये. सर नमस्कार, मी भारत ऍग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत बोलतोय. नमस्कार. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद, आभारी आहे सर भारत ऍग्री तुमची, की आपण खूप वेळातला वेळ काढून या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी बंधूंना हुमणी या किडीवरती मार्गदर्शन देण्यासाठी आपण वेळ दिलात. तर कशा पद्धतीने आता सध्या तुम्ही काय कार्यरत आहात हे थोडक्यात सांगा सर. आपण थोड्याच वेळात चर्चेला सुरुवात करूया. आपण काय करताय सध्या? सध्या उसावर जी हुमणी पडते त्याच्यावर माझं संशोधन सुरू आहे. भारतीय कृषी अनुसंधान नवीन दिल्लीचा एक प्रोजेक्ट कृषी महाविद्यालयामध्ये आहे हुमणीच्या नियंत्रणासाठी. त्यामध्ये मी काम केलेलं आहे. आता निवृत्त झालेलो आहे, पण हुमणीशी संबंध अजून माझा जुडलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हुमणीचं सगळ्यात मोठं जर नुकसान कशाचं होत असेल तर ते ऊसाचं होतंय. आणि आपण बघितलं की ऊसाचं क्षेत्र वाढायला लागलेलं आहे. ज्या ठिकाणी जमीन आहे, ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी लोकांनी ऊसच लावला, दुसऱ्या कुठल्याही पिकाचा विचार केला नाही. त्यामुळे या हुमणीला सतत 12 महिने खायला मिळालं आणि सतत अन्न पुरवठा झाल्यामुळे या किडीचं मोठ्या प्रमाणात पैदास झाली. आणि ऊसाबरोबर बऱ्याचशाच त्यामध्ये भात आहे, भुईमुग आहे, सोयाबीन आहे, यासारख्या पिकाचं सुद्धा ती फार मोठ्या प्रमाणात नुकसान करते. कारण ऊसाचं क्षेत्र वाढलं त्याला आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे ऊसावर कमी प्रमाणात कीड आणि रोग येत होते. कधी शेतकऱ्यांनी ऊसामध्ये पंप घेतला नाही, घेतला असेल तर तो तणनाशकासाठी. पण 2000 साली लोकरी मावा आला आणि मग शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पंप हाती घेतला. पश्चिम महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण बघितली तर ऊसावर लोकरी मावा आहे, हुमणी आहे, खोडकीड आहे, पांढरी माशी आहे. रोगाच्या बाबतीत जर आपण विचार करायचं झालं तर तांबेरा, करपा आणि पिवळ्या रंगाचे ठिपके घातलेला नवीन एक रोग आता येऊ लागलेला आहे. यामुळे ऊसामध्ये सध्या पीक संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर ऊसाची उत्पादकता आणि उत्पादन हे निश्चितपणानं कमी झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी शेतकरी बंधूंना या कार्यक्रमासाठी जे उपलब्ध आहेत भारत ऍग्री ऑनलाईन शेती यासाठी, त्या सगळ्या शेतकऱ्यांचं पुन्हा मी माझ्या वतीनं स्वागत करत आहे. ठीक आहे सर, अगदी अतिशय महत्वपूर्ण गोष्टीवरती बोट ठेवलेला आहे सरांनी की ऊसाचं उत्पादन वाढलं कारण त्याच्यामध्ये रोग येत नव्हते, परंतु अशी अवस्था झालेली आहे की आता त्याच रोगानं त्याच किडीनं आपला अख्खा ऊस खाऊन टाकलेला आहे. तर शेतकरी बंधू जे आपले जॉईन झालेले आहेत जोडून राहा, आपण लगेचच या ठिकाणी चर्चेला सुरुवात करतोय. सर, जर आपण आज मुख्य विषय असा घेतलाय की ऊसावरती हुमणीचं किडीचं नियंत्रण करायचं, तर बरेच शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न येतोय की आपल्या महाराष्ट्रामधील हुमणीची एकच जात आहे का याच्यामध्ये आणखीन जाती असतात हुमणीच्या? महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं कोल्हापूरमध्ये जे राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुमणीच्या किती जाती आहेत याच्यावर आम्ही काम केलेलं आहे. जवळजवळ 14-15 हुमणीच्या वेगवेगळ्या जातीची नोंद आम्ही केलेली आहे. पण हे सगळं पाहता 2 महत्वाच्या जाती या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं नुकसान करतात. त्यातली पहिली जी जात आहे ती म्हणजे नदी काठाची हुमणी. नदी काठाची हुमणी ही नदी काठापुरतीच मर्यादित आहे.
पुराचं पाणी जिथपर्यंत जातं तिथपर्यंतच ती हुमणी आहे, त्याच्यापुढे ती हुमणी नाही. या हुमणीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की लावणीच्या ऊसाला फार नुकसान होत नाही, पण खोडवं मात्र 100% नुकसान होतं. कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या नदीच्या काठाला या किडीचं चांगलं प्रस्थापित असं स्थान झालेलं आहे. नदीचं पाणी माळावर नेऊन ज्या ठिकाणी ओलिताखाली जमीन आणलेली आहे त्या ठिकाणी जे हुमणीचा प्रादुर्भाव होतो त्याला आम्ही माळावरची हुमणी असं नामकरण केलेलं आहे. अशा 2 प्रकारच्या हुमण्या आहेत. आणखीन एक महत्वाची हुमणी, एक नवीन जात आता येऊ घातलेली आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर, फायलोग्नॅथस डायनॉसिस म्हणून आहे. ही एक नवीन जात आहे. या जातीबद्दल जरा जास्त बोलणं गरजेचं आहे. नंतर प्रश्नाचा ज्यावेळी ओघ येईल त्यावेळी ह्याच्याबद्दल मी आपल्याला अधिक माहिती सांगेन. पण प्रामुख्याने या 2 महत्वाच्या हुमणीच्या जाती कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या कार्यरत आहे ऊसाचं नुकसान करण्यामध्ये. ठीक आहे. तर जसा की शेतकरी बंधूंचा आपला प्रश्न होता की किती जाती आहेत, तर नक्की जसं की सरांनी सांगितलं 2 जाती आहेत आपल्याकडे. तर तुमच्याकडे कुठली जात आहे ती नक्की सांगा. आणि या ठिकाणी त्या जाती निगडीत जर प्रश्न असेल तर शेतकरी बंधूंनी नक्की लिहायचा आहे. या ठिकाणी कमेंट्स बॉक्स मध्ये विजय निकन, आबासो शेंडगे असतील, राजेंद्र जाते, वासुदेव असतील, गोपाळ गावित असतील. आणखीन एक ओळखायची खूण मी आपल्याला सांगतो. नदीकाठची हुमणी आहे ती पायानं चालत नाही, पाठीवर चालते. आणि माळावरची जी हुमणी आहे ती पायानं चालते. तर ही एक ओळखण्याची खूण आहे. आणखीन एक ओळखण्याची खूण अशी की ती अळी फडक्यामध्ये, कागदामध्ये, पानामध्ये धरायचं, अळीच्या पाठीमागचा भाग स्वच्छ करायचा. रेल्वेच्या रुळासारख्या पट्ट्या दिसल्या की ती नदीकाठाची हुमणी. आणि जर पाचर आकाराची जर खूण दिसली तर ती माळावरची हुमणी ओळखायला हरकत नाही. ह्याला भिंग लागत नाही, डोळ्यांनी सुद्धा दिसतं. पण महत्वाचा भाग हुमणी कुठली आहे हे कळल्याशिवाय नियंत्रणाची उपाययोजना आपल्याला अंमलात आणता येत नाही. अगदी बरोबर सर. जसं की सरांना थोडक्यात सोप्या भाषेत त्यांचा अनुभव या ठिकाणी मांडलेला आहे. हुमणी अगोदर ओळखा, त्याच्यानंतर त्या हुमणीचं नाव सांगा. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. तर सर असाच आपल्या शेतकऱ्यांचा दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे की आपल्या भागामध्ये जर या ठिकाणी 2-3 हुमणीचे प्रकार आहेत, कुठल्या हुमणीचा जास्त प्रादुर्भाव आपल्या ऊस या पिकावरती होतो? मी आता 2 जाती आपल्याला सांगितल्या. त्यापैकी नदीकाठाच्या हुमणीचा प्रादुर्भाव हा फक्त नदीकाठापुरताच मर्यादित आहे. पुराचं पाणी जिथपर्यंत जातं तिथपर्यंत, तिथून पुढे ही हुमणी नाही आहे. पण मी सांगितलं ना की बाकीचं जे क्षेत्र आहे की नदीचं पाणी माळावर नेऊन ओलिताखाली जमीन केलेली आहे त्या ठिकाणी मात्र माळावरची हुमणी, त्याला इंग्रजीमध्ये होलोट्राकिया सिराटा असं म्हणतात, या हुमणीचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. बरोबर. म्हणजे होलोट्राकिया सेरेटा जी हुमणी आहे, आपण जी नदीच्या काठची हुमणी म्हणतो, त्या हुमणीचा प्रादुर्भाव आपल्या ठिकाणी जास्त आहे. तर बरेच शेतकरी बंधू आता आमचे नवीन नवीन युट्यूब व्हिडिओ पाहतात, गुगल वरती सर्च करतात. तर बऱ्याचदा त्यांनी हुमणीचे 4 फोटो पाहतात आणि त्याच्यामध्ये जीवनचक्र दिलेलं असतं, परंतु इतकंसं ते त्यांना समजत नाही. मग आम्हाला ह्या जी हुमणी अतिशय प्रादुर्भाव आपल्याला ठरते त्या हुमणीचं जीवनचक्र या ठिकाणी समजून सांगू शकता का सर? आता जीवनचक्र कळल्याशिवाय नियंत्रणाची उपाययोजना अंमलात आणता येत नाही. जीवनचक्र हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणपणे एप्रिल महिन्यापासून मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये एखादा तरी मोठा वळवाचा पाऊस पडतो. किती पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगे बाहेर जातात याच्यावर सुद्धा कृषी महाविद्यालयामध्ये अभ्यास झालाय. जवळजवळ 70 मिलीमीटर वळवाचा पाऊस पडला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जमिनीतनं भुंगे बाहेर पडायला चालू होतात. आता 70 मिलीमीटर मोजायला तर आपल्याकडे काही यंत्र नाहीये, तर सर्वसाधारणपणे गावातली गटारं वाहिली की 70 मिलीमीटर पाऊस पडला असं ओळखायला हरकत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मागल्या वर्षी हुमणी होती त्यांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रानामध्ये जायचं. आता जमिनीतून हुमणी बाहेर येण्याचा जो प्रकार आहे तो बरोबर तिन्ही सांजला आहे. बरोबर 6:45 वाजल्यापासून रात्री 10:30-11 पर्यंत सुद्धा भुंगे बाहेर पडतात. हे भुंगे बाहेर पडून जातात कुठं? तुमच्या शेताच्या बांधावरची झाडं आहेत जी तुम्ही लावलेली नाही आहेत, त्याच्यामध्ये बाबूळ आहे, त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, त्याच्यामध्ये बोर आहे, चिंच आहे आणि असंख्य झुडपं आहेत की त्याच्यावर हे भुंगे रात्री जातात. मग जाऊन करतात काय? कोळा पाला खातात. कुठपर्यंत पाला खातात? जोपर्यंत नराला मादी आणि मादीला नर मिळत नाही तोपर्यंत ती पाला खातात. रस्त्यानं जाताना लिंबाच्या झाडावरचे शेंडे जर तुम्हाला पानं खालील दिसली की त्या भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झालाय असं ओळखायला काय हरकत नाही. रात्रभर मिलन होतं. मिलन झाल्यानंतर पहाटेच्या वेळेला नर आणि मादी वेगवेगळे होतात, नर मरतो. हे मिलन 45 मिनिटं चालतं. 45 मिनिटांनंतर नर आणि मादी वेगवेगळे होतात, नर मरतो आणि मादी परत खाली येऊन जमिनीमध्ये अंडी घालते.
अंडी घालण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 दिवस लागतात. त्यानंतर 5 ते 6 दिवस ही अंडी घालते. एक मादी सरासरी 55 पासून 65 पर्यंत अंडी घालते. पण अंडी घालण्याची जी पद्धत आहे ना ती वेगळी आहे. या ठिकाणी 4, पुढे 4, त्याच्या पुढे 4. त्याच्यामुळे काय होतं की हुमणीग्रस्त क्षेत्र जर आपण बघितलं तर ठिगळं पडल्यासारखं दिसतंय, सरसकट नुकसान झाल्यासारखं दिसत नाही, कारण अंडी घालण्याची पद्धत आहे. ही अंडी साधारणपणे 18 ते 20 दिवसानं उगतात. त्यातनं जी अळी बाहेर येते त्याला आपण हुमणी असं म्हणतो. आता ती अळी बाहेर येते त्यावेळी शेतामध्ये कुठलीही पिकं असत नाहीत, पण शेतकरी बंधूंनी शेणखत, कंपोस्ट खत टाकून सऱ्या करून तयार ठेवलेले असतात, पाऊस पडला की पेरायचं म्हणून. म्हणजे थोडक्यात काही जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतात. ही हुमणी बाहेर आल्यानंतर सुरुवातीला ती सेंद्रिय पदार्थावर जगते. आता सेंद्रिय पदार्थावर साधारणपणे 15 ते 20 जगल्यात तर तोपर्यंत पाऊस पडतो, पिकाला मुळं येतात, मग पिकाची ती मुळं खाते. ही हुमणी अवस्था 3 अवस्थेमधून जाते. पहिली अवस्था जी आहे ती 40 ते 45 दिवसाची आहे. त्यानंतर ती कात टाकते आणि दुसऱ्या अळीमध्ये प्रवेश करते. ही साधारणपणे 2.5 ते 3 महिन्याची अळी आहे. आणि त्यानंतर मात्र पुन्हा कात टाकून ती तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते. ही तिसरी अवस्था साधारणपणे ही 3 ते 3.25 महिन्याची आहे. आणि त्यानंतर अळीची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर अळी तोंडातनं लाळ टाकते. ती लाळ अगदी फेविकोल सारखी चिकट असते. माती एकत्रित करते, मातीची गादी तयार करते, गादीवर झोपते, संपूर्ण शरीराभोवती माती गोळा करते आणि त्यानंतर ती कोशावस्थेत जाते. थोडक्यात काय, मातीचं हे आवरण, बॉल सारखं जे आवरण तयार केलेलं आहे, हे आवरण आतल्या कोशाच्या संरक्षणासाठी. ही कोशाची अवस्था 18 ते 25 दिवसाची असते. त्यातनं भुंगा बाहेर पडतो, पण तो जमिनीच्या बाहेर येत नाही, कारण जमिनी एवढ्या तडकलेल्या असतात, त्यातनं त्याला बाहेर यायला रस्ता मिळत नाही. म्हणून 70 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर जमीन मौसूत होते, त्यातनं भुंगा बाहेर पडतो. थोडक्यात काय, या किडीचं जीवनचक्र, भुंग्यापासून परत भुंगा तयार होण्यामध्ये जवळजवळ 8 ते 12 महिने लागतात. म्हणजे एका वर्षामध्ये एकच किडी पूर्ण होते. हा त्याचा जीवनचक्र झाला. बरोबर. अगदी सोप्या भाषेमध्ये सरांचा जो अनुभव आहे तर सर इथं मांडत आहेत की भुंग्यापासून पुन्हा भुंगा होईपर्यंत कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये बदल होतात, मग कसे त्यांचं मिलन होतं, मिलनानंतर कसा त्याचा नर मरतो, नंतर ती कशा प्रकारे अंडी घालते. तर शेतकरी बंधूंना लक्षपूर्वक हे ऐका. याच्या निगडीत तुमचे वारंवार सांगतोय कुठलाही प्रश्न तुमचा या ठिकाणी असेल तर नक्की तो कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आम्ही वेळात वेळ काढून त्याचं उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. तर सर, आपण जसं की या ठिकाणी आता जीवनक्रम पूर्ण या ठिकाणी पाहिला, तर ही हुमणी कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान करू शकते का, फक्त ऊसाचं नुकसान करते हुमणी? नाही, ऊसाचं तर नुकसान करतेच, पण नदीकाठाला ऊसाचं नुकसान करते आणि माळावर सर्वसाधारणपणे भात, भुईमूग, सोयाबीन या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. आता एक महत्वाचं बातमी मी आपल्याला सांगणार आहे. आता शिरोळ तालुक्यात, हातकणंगले तालुक्यामध्ये ऊसावर भोंगे यायला लागलेले आहेत आणि ते पानं खायला लागलेले आहेत. तर ते हुमणीचे भोंगे असावेत म्हणून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला पकडून दिलेले आहेत. आता आम्ही ते बेंगलोरला पाठवून आयडेंटिफाय करून घेणार आहे, कारण पानं खाणारी हुमणी आजपर्यंत आपण पाहिलेली नाहीये. तर ही जर की पुढे मोठ्या प्रमाणात आली तर आपल्याला काहीतरी संशोधन करणं गरजेचं आहे, तिची माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बरोबर बरोबर. अगदी म्हणजे तो भुंगेरा जर हुमणीचा असला मग आणखी संकटात मध्ये ते दुष्काळामध्ये 13वा महिना असल्यासारखा आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. याच्याकडे लक्ष ठेवा. वेळच्या वेळी सरांचं जे संशोधन आहे सर भारत ऍग्री बरोबर शेअर करत राहतील आणि वेळेनुसार आपण पुन्हा सरांना या ठिकाणी याच्यावरती चर्चा करायला बोलवणार आहोत. आणि आणखीन एक महत्वाचा भाग सांगतो. आपण ही जी पिकं बघितली ही पश्चिम महाराष्ट्रातली बघितली. आपण जर बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हळदीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. साताऱ्यामध्ये आल्याला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या उंगणीचा प्रादुर्भाव झालाय. आणि नगर वगैरे ह्या भागात जर आपण बघितलं, संत्री, मोसंबी विदर्भामधले आणि जी झाडं आहेत ही फळझाडं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उंगणीचा प्रादुर्भाव झालाय, शेतकरी बंधूंना दिसून येतोय. म्हणजे बरोबर, म्हणजे विभागानुसार जे काही महाराष्ट्राचे भाग आहेत तर वेगवेगळ्या पिकावरती या उंगणीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे, दिसून येतो. तर याच्यानंतर शेतकरी बंधूंचा असा या ठिकाणी प्रश्न आहे की सर, या हुमणीच्या आळी अवस्थेमध्ये आम्ही वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या त्या ठिकाणी ड्रेंचिंग करतो, बरोबर. आळीला तर ड्रेंचिंगच केलं पाहिजे, परंतु तरी देखील त्यांना रिझल्ट येत नाहीत. भरपूर महागडी खत त्यांनी कीटकनाशक त्या ठिकाणी सोडलेले आहेत. मग नेमकं त्यांचं त्या ठिकाणी कोणती गोष्ट चुकते, तुम्ही जरा उलगडून सांगाल शेतकरी बंधूंना. ज्या वेळेला आम्ही शेतकरी मेळाव्यामध्ये जातो त्यावेळी पहिला प्रश्न हाच असतो की कीटकनाशक वापरून सुद्धा हुमणीचा बंदोबस्त होणार ही नाही.
त्यासाठी आपल्याला जीवनचक्र माहित पाहिजे. आणि हुमणीच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची बाब मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो, हुमणी मातीत नसून मुळांच्या सानिध्यात असते. पुन्हा एकदा सांगतो, हुमणी मातीत नसून मुळांच्या सानिध्यात असते. आपण कीटकनाशक मातीत टाकतो, मातीत टाकलेल्या कीटकनाशकाचा आणि हुमणीचा संबंधच येत नाही, म्हणून हुमणीचा बंदोबस्त होत नाही. यासाठी कीटकनाशक खराब आहेत वगैरे अशातला भाग नाही. आपण कीटकनाशकापेक्षा कीटकनाशक वापरायची पद्धत आपल्याला बदलावी लागणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग, समजा ऊसाची लावण केलेली आहे आणि सरीमध्ये ऊत असताना जर किंवा हुमणीचा प्रादुर्भाव झाला तर आपण सरळ ऊसामध्ये आळवणी करू शकतो, कीटकनाशकाची आळवणी करू शकतो. त्यासाठी कृषी महाविद्यालयामध्ये जे संशोधन झालं त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं, क्लोरोपायरिफॉस 1 लिटर, फ्लुबेंडामाइड 250 मिली किंवा क्लोथायोनिडिन 250 ग्रॅम, इमिडा आणि फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन हे बाजारामध्ये संयुक्त कीटकनाशक मिळतं, ते 160 ग्रॅम. या चारीपैकी कोणतंही एक 400 लिटर पाण्यात टाकायचं, चांगलं ढवळायचं बॅरेलमध्ये, पंपात टाकायचं, पंपाचा नोझल काढायचा आणि सरळ ऊस सरीमध्ये असताना बरोबर ऊसाच्या मुळाजवळ ओतत जायचं. ह्याला आळवणी करणं असं म्हणतात. म्हणजे मुळाजवळ हुमणी असेल तर ताबडतोब शोषून घेतलं जातं. पण यात महत्वाचा भाग एक, जमिनीमध्ये ओल असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं एक, दाणेदार कीटकनाशक बाजारात मिळतात, त्याचा सुद्धा ही प्रयोग कृषी महाविद्यालयामध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये फोरेटेक आहे, त्यानंतर फिप्रोनिल म्हणून एक कीटकनाशक आहे, त्यानंतर रेनाझिपायर म्हणून एक कीटकनाशक आहे. यापैकी कोणतंही दाणेदार कीटकनाशक एकरी 10 किलो हे सर्वसाधारणपणे खतामध्ये मिक्स करायचं आणि जमिनीमध्ये टाकायचं. हे झालं जेव्हा ऊस सरीमध्ये असतो त्यावेळेला. जेव्हा ऊसाची भरणी होते किंवा खोडवं जर असेल तर त्यावेळी ऊस बोधावर असतो. सरीतनं टाकलेलं कीटकनाशक गुरुत्वाकर्षणाच्या फोर्समुळे उभं खाली जातं, हुमणी बोधात आहे. यासाठी आपल्याला बोधामध्ये पाडेगाव संशोधन केंद्राने एक पहार तयार केलेली आहे खत टाकायसाठी. तसंच पहारीचा खड्डा बरोबर ऊसाच्या बुडक्यात काढायचा आणि त्या ठिकाणी मी सांगितलेल्या कीटकनाशकाची आळवणी करायची किंवा खताबरोबर दाणेदार कीटकनाशक जर टाकली जमिनीमध्ये ओल असताना तर बरोबर मुळामध्ये जिथं हुमणी आहे तिथं कीटकनाशक पोचतं आणि हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो. यासाठी हुमणी ऊसाच्या सरीमध्ये आहे का बोधामध्ये आहे हे पाहिलं पाहिजे. लावण असेल तर वेगळ्या पद्धतीनं आपल्याला करावं लागतं आणि खोडवं असेल तर वेगळ्या पद्धतीचा वापर आपल्याला करावा लागतो. समजा सोयाबीन आणि भुईमूग बांधावर आहे, त्यासाठी पहारीची काही गरज नाही. तुम्ही फक्त खुरप्यानं किंवा एका काठीनं नुसता खड्डा काढला तर त्यात आळवणी केली तर बरोबर मुळाजवळ पोचतं. खड्डा न काढता जर आळवणी केली तर ते घरंगळत खाली येते, मुळाजवळ जात नाही, म्हणून बंदोबस्त मिळत नाही. तर मुळापर्यंत औषध जाण्यासाठी खड्डा काढून म्हणजे नाळं मारून त्या ठिकाणी औषध ओतणं हे केलं पाहिजे. आता आपण शेतकरी बंधू म्हणतात बंदोबस्त होत नाही. आता खोडव्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर साधारणपणे खोडवं फुटून आलं की खोडवं ऊस तुटून गेला की आपण खालच्या फांद्या बोडतो, त्यानंतर पाला टाकतो, त्यानंतर मग त्याची फुटवा यायला चालू होतं. फुटवा येऊन 25 ते 30 दिवस झाले की पहिल्यांदा ऍप्लिकेशन आणि त्यानंतर जर गरज लागली तर 25 दिवसानं दुसरं ऍप्लिकेशन केलं तर खोडव्यातील हुमणीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो. मग तो नदी काठाला असू दे किंवा माळावर असू दे. शेतकरी बंधूंची चूक काय होते, ऊसाचं नुकसान झाल्यावर त्यांना कळतं हुमणी लागली. हुमणीचं सगळ्यात महत्वाचं काय माहितीये काय, हुमणीचा प्रादुर्भाव सुरू झाला हे आपल्याला कधी कळतं, नुकसान झाल्यावर कळतं. तेव्हा खोडव्याच्या बाबतीत अशा 2 प्रकारे जर आपण कीटकनाशकाचा वापर केला तर निश्चितपणाने आपल्याला हुमणीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो. सरीत पीक असेल तर मात्र सरीतनं आळवणी करायला काही हरकत नाही. या पद्धतीचा वापर करता आपण वापरत असलेल्या कीटकनाशकाचा वापर करून हुमणीचा चांगल्या प्रकारे आपल्याला बंदोबस्त करता येतो. वापरायची पद्धत फक्त बदलावी लागेल. बरोबर. त्या ठिकाणी आपल्याला हुमणी सरीत आहे का बोधावरती आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर बोधावरती आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे पहारीने त्या ठिकाणी छिद्र करून आपल्याला त्याच्यामध्ये आळवणी करावी लागेल. सर, आपले एक शेतकरी आहेत, आबासो शेंडगे आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे या ठिकाणी की ऊसाच्या कांडीला लागण झाल्यानंतर कीड खात आहे, मग ती हुमणी आहे का असं त्यांचं विचारतात. नाही, आता ऊसाच्या लागण झाल्यानंतर कांडीला कीड खात असेल, जमिनीत खात असेल तर हुमणी असेल. आणि जर उगून आलेला मधला शेंडा वाळत असेल तर त्याला लवकर येणारा खोड किडा असं म्हणतात, अर्ली शूट बोरर असं म्हणतात. यापैकी दोन्ही असेल. जर जमिनीत टाकलेली कांडी असेल, आता ह्याच्यावरून एक उदाहरण सांगतो आपल्याला. नदीकाठाच्या भागात काय केलं जातं, साधारणपणे सोयाबीन, भात, भुईमूग केल्यानंतर पूर्व हंगामी ऊस लावला जातो
आणि सोयाबीन आणि भात आणि भुईमुगावर जर हुमणीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही जे बेणं जमिनीमध्ये लावलेलं आहे त्या बेण्यामध्ये हुमणी जाते, संपूर्णपणे बेणे पोखरते. आणि आपल्याला माहित असेल ऊसाचं अधिक उत्पादन येणाऱ्या तंत्रामध्ये 100% उगवणूक होणं हाच एक महत्वाचा भाग आहे. नाहीतर खतं काय जमिनीला घालायचे आहेत का? तर ही उगवणूक होत नाही, कारण कांडीमध्ये पूर्णपणे हुमणी असते. त्यामुळे कांडी काढून बघावी, जर कांडी पोखरलेली असेल तर हुमणी आहे, ताबडतोब तिने आळवणी करायला काय हरकत नाही. नवीन लावलेला ऊस असेल तो सरीत असेल, त्यामुळे आळवणी करायला काहीच अडचण याचं कारण नाही. ठीक आहे. तर आबासो शेंडगेंनी मला वाटतं की उत्तर चांगलं ऐकलेलं आहे. तुम्ही कांदी उकरून त्या ठिकाणी बघा आणि भारत ऍग्रीच्या ऍप्लिकेशन मध्ये चॅट बॉक्स मध्ये त्याचा फोटो टाकला तरी चालेल, आम्ही त्या तुम्हाला नक्कीच त्याचं मार्गदर्शन करूया. तर याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे की जसं की मला वाटतं कदाचित आपण या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की हुमणी नियंत्रणाची मग रासायनिक काही कीटकनाशक आहेत का त्याच्यामध्ये जैविक आणि नैसर्गिक? बरेच शेतकरी बंधू आमचे ऑर्गॅनिक ऊसाकडे सुद्धा आता वळत आहेत, मग त्याला वेगळं काही त्याच्या ठिकाणी तंत्र आहे का ते कंट्रोल करण्याचं? सेंद्रिय पद्धतीने जे शेतकरी काम करतात त्याच्या सुद्धा कृषी महाविद्यालयामध्ये काम झालेलं आहे. एक उदाहरण आपल्याला सांगतो. हुमणीचा प्रादुर्भाव नदीकाठाच्या ऊसाला फार खोडव्याला होत असल्यामुळं खूप शेतकरी कीटकनाशक वापरतात. हे पाण्यातून खाली जाते, परत नदीमध्ये पाणी जाते आणि पुढच्या गावाला पर्यावरणासारखे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी आपल्याला जैविककडे जाणं गरजेचं आहे. जैविकसाठी कृषी महाविद्यालयामध्ये प्रयोग झाले, त्याच्यामध्ये मेटॅरायझम नावाची बुरशी आहे. ही बुरशी साधारणपणे 15 लिटरला 100 ग्रॅम टाकायचं, चांगलं ढवळायचं, एक अर्धा कप साधं दूध टाकायचं, गरम गार काही असू दे दूध पाहिजे, म्हैशीचं गाईचं कुठलंही असू दे, गार दूध पाहिजे, पाण्यात टाकायचं, चांगलं ढवळायचं. मेटॅरायझमची बुरशी पाण्यामध्ये विरघळायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं अगोदर करायचं. पंप भरायचा, पंपाचं नोझल काढायचं आणि सरीतनं कीटकनाशकाची आळवणी करतो तशी करायची. खोडवा असेल तर नारळ मारलेल्या त्या ठिकाणी, खड्डा काढलेल्या ठिकाणी मेटॅरायझम ओतायचं, म्हणजे मेटॅरायझम जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थाला चिकटतं, तिची वाढ बुरशी आली की शरीरामध्ये जाऊन जवळजवळ 5 ते 7 दिवसांनी ती रोगग्रस्त करून हुमणीला मारते. हे झालं बुरशीच्या बाबतीत. आणखीन ह्याच्यामध्ये जे कृषी महाविद्यालयामध्ये संशोधन केले त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलं की एन्टेमोपॅथोजेनिक निमॅटोड, ज्याला सूत्रकृमी असं म्हणतात, त्या सूत्रकृमींची वाढ आपण प्रयोगशाळेमध्ये करतो आणि त्याचं पावडरमध्ये रूपांतर करतो. हे पावडरमध्ये रूपांतर मार्केटमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे. आता हे मार्केटमध्ये जे उपलब्ध आहे हे 100 ग्रॅम 15 लिटर पाण्यात टाकायचं, चांगलं ढवळायचं. याला दूध टाकायची गरज नाही, चांगलं ढवळायचं, पंपात टाकायचं आणि सरीमध्ये ऊस असेल, लावण असेल तर सरीमध्ये नाळवणी करायची, खोडवा असेल तर मात्र निश्चितपणानं नाळं मारून आळवणी करायची. ह्यात सगळ्यात मोठा फायदा काय आहे की या पाण्यातून सूत्रकृमी बाहेर पडते आणि हुमणी कुठं आहे का हे शोधते आणि मग हुमणीच्या शरीरामध्ये प्रवेश करते. 3ऱ्या-4थ्या दिवशी ती हुमणीला मारते. त्यामुळे ह्या 2 जैविकचा वापर शेतकरी बंधूंनी करायला काही हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये प्रदूषण होणार नाही, इकॉलॉजिकली सेफ आपण म्हणतो, पर्यावरणपूरक अशी ही नियंत्रणाची उपाययोजना आहे. कृषी महाविद्यालयामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांना 200 रुपये किलो प्रमाणे मेटॅरायझमची भुकटी आम्ही विकतो. त्या हा सुद्धा लाभ शेतकरी बंधूंनी घ्यायला काही हरकत नाही. त्या 2 जैविक तंत्राचा वापर आपण या हुमणीच्या नियंत्रणासाठी करतो. आणखीन एक महत्वाचा भाग, ज्यावेळी जमिनीतनं हुमणीचे भुंगे बाहेर पडतात त्यावेळी शेतामध्ये आपण LED दिवा लावून खाली जर पाणी ठेवलं तर त्याला साधारणपणे मोठ्या प्रमाणात भुंगे आकर्षिले जातात. हुमणीचे भुंगे कमी, इतर भुंगे जास्त असतात, पण थोड्या का आपल्या शेतामध्ये हुमणीचे भुंगे आहेत का नाही हे आपल्याला कळतं. काही ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात सुद्धा भुंगे आकर्षिले झालेले आपल्याला दिसून येतात. आणखीन एक पिवळा ट्रॅप मिळतो की जो शासनानं प्रसारित केलेला आहे, रेकमेंड केलेला आहे. तो पिवळा ट्रॅप लावला, पण शेतामध्ये लाईट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक रसायन असतं, या लाईटच्या उष्णतेमुळे रसायन वाफ तयार होते, सगळीकडे पसरते आणि ह्याच्या वासानं नर आणि मादी दोघंही त्याच्यामध्ये येतात. ह्या 2 गोष्टीचा वापर केला तर मिलन होण्यापूर्वीच किंवा शेतामध्ये हुमणीचं नुकसान होण्यापूर्वीच आपल्याला हुमणे गोळा करून मारणे ही एकात्मिक नियंत्रणातली पहिली पाहिजे. तर हा सुद्धा शेतकरी बंधूंनी प्रयोग करायला हरकत नाही. आणखीन सोपा उपाय आहे, बारीक सारीक असे जे उपाययोजना आहे त्या एकत्रित करून आपण हुमणीचं नियंत्रण करू शकतो. त्यासाठी एरंडी, आंबवण, सापळा आहे. 2 किलो एरंडाच्या बिया घ्यायच्या, त्या फोडायच्या, वाटायच्या नाहीत, फोडायच्या, 2 लिटर मडक्यात पाणी घेऊन त्यामध्ये टाकायच्या. त्याच्यामध्ये 25 ग्रॅम इस्ट टाकायचं, बेकरीमध्ये मिळतं इस्ट टाकायचं. समजा इस्ट नाही मिळालं
तर 2 पेले घरातलं आंबट ताक त्यात ओतायचं, 50 ग्रॅम हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकायचं, हे चांगलं ढवळायचं, झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान हे मडकं काढायचं. तोपर्यंत फर्मेंटेशन होतं, ह्याचा वास येतो. जेवढा वास उग्र तेवढे भुंगे ज्यादा येतात. मग हे पाणी बारक्या बारक्या लोटक्यामध्ये ठेवायचं आणि 5 ते 6 वाजता पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लिंबाच्या बाबळीच्या अधूनमधून ठेवायचं. रात्री आपल्याला जावं लागत नाही भुंगे गोळे करायला, तर हे भुंगे या एरंडी सापळ्याला आकर्षित होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हुमणीचा बंदोबस्त करता येतो. अशा बारीक सारीक गोष्टी जर आपण केल्या तरी सुद्धा मात्र आपल्याला चांगल्या प्रकारे हुमणीचं नियंत्रण करता येते. बरोबर. म्हणजे जसं की सरांनी सांगितलं, प्रकाश सापळे असतील किंवा कामगंध सापळे असतील, आपण ते शेतामध्ये लावणं गरजेचं आहे. तर आपले एक शेतकरी आहेत सर, मोहन उमरकर म्हणून, की त्यांचा वारंवार 3 वेळा आपल्याला मेसेज आलेला आहे की अटॅक खूप जास्त आहे. मग लगेच रिझल्ट येण्यासाठी तुमच्या अनुभवानुसार कुठलं कीटकनाशक त्या ठिकाणी चांगलं आहे? नाही, माझ्या अनुभवानुसार मी आपल्याला सांगितलं, रसायन कीटकनाशकामध्ये, द्रवरूप कीटकनाशकामध्ये क्लोरोपायरिफॉस आहे, फ्लुबेंडामाइड आहे, क्लोथायोनिडीन आहे आणि त्यानंतर इमिडाफिप्रोनिलचं कॉम्बिनेशन आहे. यापैकी कोणतंही एक आपण वापरायला काही हरकत नाही. वापरण्याची वेळ महत्वाची आहे. मी आपल्याला सांगितलं, हुमणीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याबरोबर आपण सरीमध्ये ऊस असेल तर मुळाजवळ आळवणी करणे, बोदावर असेल तर नाळू मारून करणे, हा महत्वाचा भाग आहे. ऊस मोठा झाला असला तरीही सऱ्या भरायच्या आणि मग एका ठिकाणाहून आपण सलाईनच्या बाटलीनं औषध सोडतो. औषध वाहत जाता कामा नये. पाणी बंद केल्यानंतर मग असं जर पाण्यातून सोडलं तर ते मात्र बोदामध्ये जाऊन बंदोबस्त व्हायला मदत होते. अशा पद्धतीने वापरायला काही हरकत नाही ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. बरोबर. मोहन उमरकर, तुम्ही, मला वाटतं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. नक्कीच त्याचा तुम्ही अवलंब करावा या ठिकाणी. सर, वेळ संपत आलेला आहे. माझा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे की बरेच शेतकरी आमचे हुमणीसाठी एकात्मिक कीड नियंत्रण हा शब्द ऐकत आहेत, परंतु एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे काय त्यांना ते आणखी समजलेलं नाही. तर थोडक्यात तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी पहिली बाब की हे सगळे हुमणीचे भुंगे एकाच वेळी बाहेर पडतात. तेव्हा हुमणीचे भुंगे बाहेर पडायला लागल्यानंतर, म्हणजे पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी रानात जायचं, मोठ्या काट्या घ्यायच्या, काट्यानं झाडांना बडवायचं, खाली पडलेले भुंगे गोळा करणे, रॉकेल मिश्रित किंवा कीटकनाशकाच्या द्रावणात टाकून मारणे, ही पहिली पायरी आहे. एक नांगरट सकाळी 7 वाजता करायची किंवा दुपारी 4 वाजता करायची. यावेळेला जर आपण नांगरट केली तर नांगरटीच्या पाठीमागं कावळे बगळे मोठ्या प्रमाणात असतात. आमचं संशोधन सांगतं की टाईम पाळली तर 8 ते 10% हुमणीचं प्रमाण नांगरटीमुळे कमी होतं. फक्त वेळ साधावी लागते. त्याचाही सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ऊस लावण्यापूर्वी ज्या ठिकाणी हुमणीचा सातत्यानं प्रादुर्भाव होतो, उदाहरणार्थ सोया नंतर जे ऊस पूर्व हंगामी शेतकरी करणार आहे त्यांनी मात्र ऊसाला बेणे प्रक्रिया करायची. 100 लिटर पाण्यामध्ये 300 मिली मेलॅथिओन टाकायचं, कांड्या 5 ते 10 मिनिटं बुडवायच्या आणि मग ते लावणीसाठी वापरल्या तर सुरुवातीला मी सांगितलं ना आपल्याला की कांडे आतमध्ये पोखरून जे ऊस खाण्याचं प्रमाण आहे ते मात्र निश्चितपणानं कमी येते. उगवून आल्याबरोबर पहिल्यांदा आळवणी करायची. मी द्रवरूप कीटकनाशकं पण सांगितली आणि जैविक पण सांगितली. जैविक कीटकनाशक ही सर्वसाधारणपणे हुमणी आल्यानंतर वापरायला काही हरकत नाही, पण मेटॅरायझम आपण अगोदर वापरू शकतो. ह्याचा करायचा. त्यानंतर रानामध्ये भुंगे तुम्हाला दिसू लागले असतील तर एरंडी सापळा, दीप सापळा लावायचा खाली पाणी ठेवून आणि हे भुंगी गोळा करून मारणे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. आता त्यानंतर मी आपल्याला रासायनिक कीटकनाशक पण सांगितली, त्यानंतर बुरशीजन्य कीटकनाशक सांगितली, त्यानंतर ईपीएन म्हणजे ज्याला भक्षक कीटकावर कीटकांच्यावर भक्षक करणारे जी सूत्रकृमी आहे त्याचाही वापर करायला सांगितला. त्याच्या बाबतीत भिण्याचं काही कारण नाही. हे सूत्रकृमी ही फक्त कीटकांच्यावर जगते, पिकाचं काही नुकसान करत नाही. असं सर्वसाधारणपणे जर एकात्मिक कीड नियंत्रण आपण केलं तर कीटकनाशकावर होणारा अनाठायी खर्च आपल्याला निश्चितपणानं कमी करता येतो. पण सुरुवातीपासून उपाययोजना केली तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, ही जी उपाययोजना सांगितली ही आपण तंतोतंत जर पाळली तर निश्चितपणानं खर्चही कमी होईल आणि आपल्याला बंदोबस्त करता येईल. एका वर्षामध्ये हुमणीचा बंदोबस्त होणार नाही.
आपण सातत्यानं केलं तर जमिनीतलं हुमणीचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे एका शेतकऱ्यानं करून चालणार नाही, तर हे सामुदायिकरित्या होणं ही काळाची गरज आहे. मगाशी मी आपल्याला सांगितलं, नवीन एक फायलोग्नॅथस डायनोसिस म्हणून नवीन एक हुमणीची जात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर येत आहे. या हुमणीविषयी जर आपल्याला काय दिसलं तर निश्चितपणानं आम्हाला कळवा कृषी महाविद्यालयाला. ह्याच्या हुमणीच्या भुंग्याला, नारळाच्या गेंड्या भुंग्याला शिंग असतं ना, तसं शिंग आहे. सगळ्यात महत्वाचं, ही हुमणी 7 ते 8 महिन्यामध्ये जीवनचक्र पूर्ण करते. म्हणजे हिच्या 2 पिढ्या होत असाव्यात असा आमचा अंदाज आहे. 2 पिढ्या झाला तर फॅक्टरीला घालायला ऊस शिल्लक राहणार नाही. तेव्हा हे जर दिसलं तुम्हाला शेतामध्ये भुंगे गोळा करताना दिसलं तर कृषी महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाशी आपण निश्चितपणानं संपर्क राहा, आणि त्यामुळे आपल्याला एकात्मिक नियंत्रण चांगलं करता येईल. कीड दिसू लागल्यानंतर नुसत्या कीटकनाशकावर उपाययोजना करायची, त्यावेळेला टाकण्याची पद्धत कुठली, अळीची अवस्था कुठली, ह्या गोष्टी आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्यानुसारच आपण कीटकनाशकाचा वापर करावा. बरोबर. तर बऱ्याच शेतकरी बंधूंना त्यांच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं आपण बरेच प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. परंतु सर, माझाही वैयक्तिक तो प्रश्न आहे, आणि ज्यावेळेस भारत ऍग्रीचे आमचे जे काही पदाधिकारी असतात, ज्यावेळेस ते फील्डवरती जातात, बऱ्याच शेतकऱ्यांना भेटतात, त्यांचा प्रश्न असा असतो की त्यांनी जे काही आपण मेटारायझम आणि सूत्रकृमी त्या ठिकाणी सांगितली, ते पेपरमध्ये देखील त्यांनी पाहिलेलं आहे, न्यूज चॅनलवरती पाहिलेत, परंतु बऱ्याच महाराष्ट्राच्या भागामध्ये दुकानामध्ये ते उपलब्ध होत नाही. तर काय कारण आहे? त्यासाठी आपण कृषी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, किंवा मला फोन करून जर विचारलं तर मी सांगेन कुठे मिळेल, किंवा त्या शेतकऱ्यापर्यंत गटानं जर असतील तर त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करू. ईपीएनच्या बाबतीत आपल्याला बाजारामध्ये ग्रबनाश म्हणून मिळतं. त्यानंतर हल्ली प्लॅन्ट प्रोडक्ट पण बाजारात आलेले आहेत. त्याच्यामध्ये टार्गेट आहे की मी सांगितल्याप्रमाणे जाळवणी करायची आहे. असे शेतकरी विविध प्रयोग येतात. हे शेतकऱ्यांचा अनुभव आहे, आपणही प्रयोग करून बघा. पण कीटकनाशक उपलब्धच्या बाबतीत, जैविक कीटकनाशक उपलब्धच्या बाबतीत काही शंका असेल तर त्या शेतकरी बंधूंना मला फोन करायला सांगा. मी त्यांना कुठं मिळतं, काय मिळतं याची सगळी माहिती आपली ह्या वेळेअभावी मला या ठिकाणी ते सांगता येईल. चालेल. तर बरेच शेतकरी बंधूंनी लक्षपूर्वक या ठिकाणी शेवटपर्यंत, अगदी शेवटपर्यंत भारत ऍग्रीची ही ऑनलाईन शेतीशाळा पाहिलेली आहे. योगेश गडक असतील, मोहन उमरकर, शिवाजी सुपेकर, सिद्धार्थ असतील, तर बरेच शेतकरी पुन्हा पुन्हा येणारे आहेत आणि लक्षपूर्वक आपले या ठिकाणी भारत ऍग्रीच्या ऑनलाईन शेतीशाळेचा लाभ घेतात. तर सर, सरते शेवटी तुमचे खूप खूप आभार. वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण विषयावरती भारत ऍग्रीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. जाता जाता शेवटी तुम्ही भारत ऍग्री बद्दल काय सांगाल आमच्या शेतकरी बंधू? एक दोन मिनिटं मी आपल्याला सांगतो. भारत ऍग्रोनं या ठिकाणी मला शेतकऱ्यांशी सुसंवाद साधायची जी संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचे मी अत्यंत आभारी आहे. आणि ह्या मार्फत बऱ्याच प्रमाणामध्ये शासनाच्या मार्फत, कॉलेजच्या मार्फत सुद्धा नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जातं, याबद्दल दुमत नाही आहे. पण असं नवीन एक तंत्रज्ञान वापरून कृषी क्षेत्रामध्ये झालेली बदल डे टू डे हे जर आपण शेतकऱ्यांना सांगायला लागलो तर त्यांच्यामध्ये निश्चितपणानं शेतीमध्ये फायदा आहे हा आत्मविश्वास निर्माण होईल. आणि नवीन तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय हे त्यांना कळेल, त्यांच्या असलेल्या मोबाईल ऍपवर कळेल. आणि माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की भारत ऍग्रीचे जे ऍप आहे ते आपण घ्यावं, नवीन नवीन माहिती मिळेल. एवढंच नव्हे तर ह्यामध्ये काम करणारे सगळे शास्त्रज्ञ आणि आपण विचारलेल्या प्रश्नांना निश्चितपणानं उत्तर देऊ. आणि एक लक्षात ठेवायचं, तुमचा आणि आमचा सुसंवाद होणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत शेतकरी आपली प्रश्न शास्त्रज्ञांच्या समोर मांडत नाहीत तोपर्यंत संशोधनाला दिशा मिळणार नाही. त्यासाठी शास्त्रज्ञांच्या बरोबर शेतकऱ्यांचा सुद्धा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो भाग जास्तीत जास्त करण्याचं काम हे भारत ऍग्रोनं केलेलं आहे. याबद्दल सगळ्या तुमच्या टीमचा मी अत्यंत आभारी आहे. मला संधी दिल्याबद्दल. एकाच वेळी मी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खिशापर्यंत पोहोचलो मोबाईलच्या मार्फत, दारात तर निश्चितच पोहोचेल. आपल्याला हार्दिक शुभेच्छा या कामामध्ये. नमस्कार. धन्यवाद. वेळेनुसार नक्कीच भारत ऍग्री तुम्हाला पुन्हा संपर्क करेल. काळजी घ्या. धन्यवाद सर. थँक्यू. शेतकरी बंधूंनो, आपण या ठिकाणी पाहिलं असेल की कशा प्रकारे डॉक्टर पांडुरंग मोहिते यांनी आपल्या या ठिकाणी संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे जेवढे 35 वर्षाचे तब्बल अनुभव त्यांनी या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तर जे शेतकरी बंधू ही शेतीशाळा पुन्हा पाहत असतील, नक्की तुम्ही व्यवस्थित
रित्या ती शेतीशाळा पहा, ऐका आणि आणखीन याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे प्रश्न या ठिकाणी मांडले गेले नसतील तर क्षमा असावी भारत ॲग्रीच्या कृषी डॉक्टरांना, म्हणजेच 9075 9075 22 या क्रमांकावरती फोन करा. भारत ॲग्री नेहमीच तुमचं त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तत्पर आहे किंवा त्या ठिकाणी उत्तर देईल. तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण आज पाहिलं की ऊस या पिकामधील हुमणी कीड नियंत्रण कसे करावे. आजची शेतीशाळा आपल्याला कशी वाटली ती आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा व पुढच्या शेतीशाळेसाठी नक्कीच आम्हाला अशाच प्रकारे एक चांगला विषय त्या ठिकाणी सुचवा. मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर आपली रजा घेतो. भारत ॲग्री ऍप डाउनलोड करा व कुशलतेने उगवा, अधिक उगवा. धन्यवाद.